अभिवादन करतो। मंचावर उपस्थित या सत्कार सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, समस्त प्रमुख अतिथीगण, माझी पत्नी सौ सविना आणि सभागृहात उपस्थित समस्त मित्र, आप्त आणि स्नेही मंडळी, तसेच माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। अगदी परवाच 31 जुलैला मी माझ्या 31 वर्षाच्या सेवापूर्तीनंतर निवृत्त झालो आणि त्यानिमित्तानं माझी मुलगी डॉक्टर कुमारी पूजा, माझी पत्नी सौ सविना, माझी जी जवळची आप्त मंडळी होती, त्यांनी या सेवापूर्ती निमित्तानं हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचं खूप खूप आभार मानतो। खरं तर आजचा दिवस हा माझ्यासाठी सत्कार स्वीकारणारा नाहीये, तर हा आजचा दिवस माझ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आणि म्हणून मी माझ्या मनोगतामध्ये फक्त माझं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ज्या ज्या थोर मंडळींनी, ज्या ज्या थोर व्यक्तींनी आपला हातभार लावला, आपलं योगदान दिलं आणि त्यांच्या हातभारामुळे, त्यांच्या योगदानामुळेच आज मी जो काही आहे, मी जे काही माझ्या आयुष्यात मिळवलेलं आहे, जी काही पद, प्रतिष्ठा, पैसा, मान सन्मान, नावलौकिक मिळवलेला आहे, तो त्या सर्व थोर व्यक्तींच्या योगदानामुळे, त्यांच्या हातभारामुळेच मी मिळवलेला आहे किंवा मी मिळवू शकलो असं मी मानतो। आणि म्हणून मी माझ्या मनोगतामध्ये फक्त त्या थोर व्यक्तींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे। सर्वप्रथम मी सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार मानतो की ज्यांनी मला या पृथ्वी तलावर प्रकट होण्याची संधी दिली, काहीतरी करण्याची संधी दिली, मानवाचा जन्म दिला, जो की सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ असतो असा मानव प्राणी बनवून या पृथ्वीवर पाठवलं, त्याबद्दल मी त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे आभार मानतो। त्यानंतर ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर अतिशय म्हणजे अतिशय काबाड कष्ट केले, अपार मेहनत केली, पण माझ्यासाठी काहीही कमी पडू दिलं नाही, माझं पालन पोषण करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही, माझं शिक्षण पूर्ण होण्यात कोणताही खंड त्यांनी येऊ दिला नाही, असे माझे दिवंगत आई स्वर्गीय शकुंतला आणि माझे दिवंगत बाबा स्वर्गीय हरिदासजी मगेडवार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी त्यांच्या प्रती सुद्धा आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो। मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अगदी माझ्या प्राथमिक शिक्षणापासून तर आज ह्या 31 जुलैपर्यंत मला अनेक व्यक्तींनी सहकार्य केलं, अनेक व्यक्तींनी आधार दिला, अनेक व्यक्तींनी प्रेरणा दिली आणि वेळ प्रसंगी तन, मन आणि धनांनी सुद्धा मला त्यांनी मदत केली। अशा सर्व व्यक्तींचं मी कृतज्ञ आहे, पण वेळेअभावी मी सर्वांचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही किंवा त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करू शकत नाही, पण तरी सुद्धा काही व्यक्तींचं नाव घेतल्याशिवाय मात्र ही कृतज्ञता कथन पूर्ण होऊ शकत नाही।
या सर्व थोर व्यक्तींमध्ये ज्यांचा मी नामोल्लेख करणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम माझ्या प्राथमिक शाळेतील माझे वर्ग शिक्षक आणि ते मुख्याध्यापक सुद्धा होते त्या प्राथमिक शाळेचे. जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा भद्रावती, जैन मंदिरकडे जाणाऱ्या कॉर्नरवर होती त्यावेळेस ती शाळा. त्या शाळेतील माझे त्यावेळेसचे वर्ग शिक्षक आणि तेव्हाचे त्यावेळेसचे मुख्याध्यापक स्वर्गीय सूर्य कुरकुडे सर, भद्रावतीतील माझ्या वयाचे जे लोक आहेत त्यांचं पण शिक्षण भद्रावतीत झालेलं आहे, त्यांना ते व्यक्तिमत्व माहीत आहे. त्यांनी त्या लहानपणीच्या दशेमध्ये मला घडवण्याचा त्यांच्या परीने खूप प्रयत्न केला. अगदी मजेची गोष्ट सांगायची म्हणजे तो काळ साधारणपणे मी चौथीत असताना 1978चा होता. त्यावेळेस त्यांनी मला लाल बहादूर शास्त्री अशी पदवी दिली होती. आता ती लाल बहादूर शास्त्री पदवी का दिली असेल त्याचा कदाचित बऱ्याच जणांना उलगडा झाला असेल. तुम्हाला ती भारतातील लोकांनी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी त्या 2 ओळी माहीत असतील, त्याचा तो संदर्भ त्या ठिकाणी आहे. बऱ्याचदा ते मला मक्केवाल म्हणायची नाही, कुरकुडे सर मला शास्त्रीच म्हणायचे. आणि त्यामुळं अगदी सुरुवातीच्या काळात माझं जे काही व्यक्तिमत्व लहानपणी घडलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण सुरू झालं इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे. त्या कालावधीमध्ये सुद्धा मला बऱ्याच जणांनी शैक्षणिक मदत केली, वेळ प्रसंगी आर्थिक मदत सुद्धा केली. असे बरेच लोक आहेत, पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही किंवा वेळही नाही तेवढा, आधीच वेळ झालेला आहे याची मला कल्पना आहे. त्याबद्दल मी तुमची माफीही मागतो. त्यात प्रामुख्याने स्वर्गीय पुंडलिकजी कावरे सर आणि स्वर्गीय दी ग बांधवकर सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते. कावरे सर मला दरवर्षी जे आमच्यासोबत शिकणारे सधन विद्यार्थी होते, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यांच्याकडून त्यांची वापरलेली जुनी पुस्तकं, म्हणजे मी जर 5वीत आहे तर 5वीतून 6वीत गेलेला विद्यार्थी ते शोधायचे, त्याची पुस्तकं मिळवायचे आणि ती पुस्तकं मला द्यायची दरवर्षी. 10वी पर्यंत नित्यक्रमाने कावरे सरांनी मला ही शैक्षणिक मदत केलेली आहे. दी ग बांधवकर सरांचा तर सांगतो म्हटलं तर पुष्कळ किस्से आहे. अगदी मार खाण्यापासूनचे किस्से आहेत, पण तेवढं सांगणं शक्य नाही. पण माझा व्यक्तिमत्व घडवण्यात त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणून मी आजच्या प्रसंगी स्वर्गीय दी ग बांधवकर आणि स्वर्गीय पुंडलिकजी कावरे सर यांचं सुद्धा या ठिकाणी कृतज्ञता मानतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय माझा कृतज्ञता पूर्ण होऊ शकत नाही. असे माझे गुरु, जो सर्वसाधारण लोकांना कठीण वाटणारा विषय, किचकट वाटणारा विषय, कंटाळवाणा वाटणारा विषय गणित, ज्यांच्यामुळे हा गणित विषय मला सोपी वाटायला लागला, ज्यांच्यामुळे गणित हा विषय मला आवडायला लागला, ज्यांच्यामुळे अगदी त्या विद्यार्थी दशेमध्येच माझ्यामध्ये एका शिक्षकाची बीज रोवल्या गेली, असे स्वर्गीय बळवंतराव ताठे सर. आज मी जो काही एक चांगला गणित शिक्षक म्हणून या परिसरामध्ये ओळखला जातो, तालुक्यामध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा, ही सर्व पुण्याई स्वर्गीय ताठे सरांची आहे. त्यांच्या आशीर्वादानेच, त्यांच्या शिकवण्यानेच, त्यांच्या मार्गदर्शनानेच, त्यांच्या प्रेरणेनेच मी एक गणिताचा चांगला विद्यार्थी घडू शकलो. एक गणिताचा चांगला विद्यार्थी घडलोच आणि एक चांगला शिक्षकही मी घडू शकलो. त्यामुळे सरांचं सुद्धा मी आजच्या प्रसंगी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. एक लहानसा किस्सा आहे माझ्या महाविद्यालयीन, म्हणजे माझी पदवी पूर्ण झाली, मी PhD पास झालो.
घटना लहानशीच आहे, व्यक्ती भरपूर आहेत. काही जणांची नावं आजही आठवतात, काही जणांची विसरलो. पण त्या सगळ्यांचा नाव न घेता मी तुमच्या साक्षीने, ईश्वराच्या साक्षीने आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रसंग असा होता की बीएससी पास झालो, फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. अर्थात मी आपल्यात मुलांना सांगायला नाही पाहिजे, मी कधी सेकंड क्लासमध्ये पास नाही झालो, मी प्रत्येक वेळी फर्स्ट क्लासमध्येच पास झालो. तर बीएडला ऍडमिशन घ्यायची होती. त्यावेळेस अशी प्रथा होती की प्रत्येक कॉलेजमध्ये जिथं जिथं बीएड आहे त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागायचा. मी जवळपासचे चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी असे 4 शहराकडून 5 ठिकाणी, वाटते ब्रह्मपुरी किंवा गडचिरोलीला 2 कॉलेजेस होते, 5 ठिकाणी फॉर्म भरला. 5ही ठिकाणी माझा नंबर लागला आणि त्यातल्या त्यात मी निवडलं चंद्रपूर, याच्यासाठी की ते ग्रँटेड कॉलेज होतं आणि तिथली फी कमी होती. माझी परिस्थिती बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितली कशी होती त्यावेळेस. त्यावेळेस बीएडची फी होती 2000 रुपये. आणि मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो मी, त्यावेळेस माझी परिस्थिती, माझ्या आईवडिलांची परिस्थिती 2000 रुपये देण्याची सुद्धा नव्हती. मी त्यावेळेस संघटनेचं नाव घेणार नाही, एका संघटनेत मी कार्यरत होतो. त्या संघटनेतील माझ्या मित्रांनी, त्याच्यातले कमवते कोणीच नव्हते, मी सुद्धा कमवत नव्हतो, माझे बाकीचे मित्र कमवते नव्हते. सगळ्यांनी 50-50 रुपये गोळा करून 2000 रुपये जमवून माझी त्यावेळेसची ती अडचण भागवली आणि मला बीएडला ऍडमिशन घेता आली. मी बीएड झालो आणि म्हणूनच मी शिक्षक झालो. त्या सर्व मित्रांचं तुमच्या साक्षीने, मंचाच्या साक्षीने आणि ईश्वराच्या साक्षीने आज या ठिकाणी मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सरते शेवटी आज 2/8/1995 पासून ते परवाच्या 31 जुलै 2026 पर्यंत तब्बल 31 वर्ष मी ज्या संस्थेत कार्यरत होतो, 3 वेगवेगळ्या शाळेत प्रास्ताविकात ते आलो होतो, त्या संस्थेमध्ये मी यशस्वीपणे माझी कारकीर्द पूर्ण करू शकलो, निर्विघ्नपणे पूर्ण करू शकलो. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मोरेश्वररावजी टेंबुर्डे साहेब यांच्या सुद्धा पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच प्रकारे या 31 वर्षामध्ये मगाशी उल्लेख आल्याप्रमाणे मला 7 मुख्याध्यापकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, बऱ्याच सहाय्यक शिक्षकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, बऱ्याच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आमचा 3-4 शाळा मिळून स्टॉक खूप मोठा आहे, सर्वांचं नाव घेता येणार नाही, त्यापैकी बरेचसे लोक आज या ठिकाणी हजर आहेत. पण तुम्ही समजू शकता, सर्वांची नाव घेत नाही, मला माफ करा. मी एकत्रितपणे तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. तुम्ही सगळ्यांनी मला माझ्यामध्ये जे गुण होते, माझ्यामध्ये जे दोष होते, त्या सर्व गुण दोषासह तुम्ही मला स्वीकारलं. मला तुमच्यासोबत 31 वर्ष काम करू दिलं, चांगल्या पद्धतीनं काम करू दिलं. कधी तू मैमय झाली असेल, कधी वादविवाद झाले असेल, कधी चर्चेचे खटके उडाले असतील, पण तरी सुद्धा पुण्या गोविंदानं आपण एकत्रितपणे त्या संस्थेमध्ये 31 वर्ष कार्य करू शकलो. त्यातील बरीच मंडळी माझ्या आधी सेवानिवृत्त झालेली आहेत, काही मंडळी आजही कार्यरत आहेत. त्या सर्वांप्रती मला सांभाळून घेतलं, तुमच्यासोबत मला चांगल्या पद्धतीनं काम करू दिलं, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जसं म्हणतात, लास्ट बट नॉट लिस्ट, आणि ज्याच्याशिवाय हे कृतज्ञता कथन पूर्ण होऊ शकत नाही. माझ्या सुखदुःखाच्या, आशा निराशेच्या सर्व प्रसंगामध्ये आमचे लहानबंधू सुनील वैद्य सर यांनी आपल्या संचालनामध्ये बरेच असे शब्द वापरले की मानवी जीवनामध्ये या सर्व गोष्टी येतात. माझ्याही जीवनात आल्या, आनंदाचे प्रसंग आले, दुःखाचे प्रसंग आले, आशेचे आले, निराशेचे आले. माझ्या आनंदाला स्वतःचा आनंद मानला
माझ्या दुःखाला स्वतःचं दुःख मानलं आणि प्रत्येक वेळी आनंदाचा प्रसंग असो, दुःखाचा प्रसंग असो, जिनं मला सांभाळून घेतलं, भक्कमपणे आधार दिला, अशी माझी अर्धांगिनी सौ सविना मंगळवार तिच्याप्रती सुद्धा मी आज सर्वांच्या साक्षीनं कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, वेळेअभावी सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण आज मी जे काही आहे, ज्यांच्या योगदानामुळं, ज्यांच्या सल्ल्यामुळं, मार्गदर्शनामुळं, साथीमुळं माझं जे काही चांगलं वाईट व्यक्तिमत्व घडलं आहे, त्या सर्वांचं आज तुमच्यासमोर ईश्वराच्या साक्षीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. या संपूर्ण 31 वर्षाच्या कालावधीमध्ये जर माझ्याकडून काही चुका घडल्या असतील, कळत नकळतपणे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर त्याबद्दल सुद्धा आज सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनानं मला माफ कराल, माझ्या चुका दुःखात घालाल आणि भविष्यात सुद्धा माझ्या सोबत याच पद्धतीने प्रेमाने वागाल अशी आशा बाळगतो. आणि माझा कृतज्ञता कथन मी याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत.